हे बारकाईनं बघा तुम्ही, एका शब्दाचा कसा खेळ झालेला आहे सगळा। मित्र हो, नमस्कार। शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून अजित पवार भाजपसोबत गेले। त्यानंतर शरद पवार यांच्यावर बरीच टीका देखील या अजित पवारांनी केली। आणि बघा आता परवा काय म्हणाले, चुलत्याच्या आशीर्वादानं बरं चाललंय आमचं। अर्थात त्यावर बरीच चर्चाही झाली। आणि आता पुन्हा अजित पवार म्हणाले आहेत, शरद पवार हे आमचं दैवत होतं, दैवत आहेत। भाषणाच्या ओघात अजित पवार शरद पवारांना दैवत म्हणाले। त्याबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली, वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले। या विधानांचा आधार घेत लगेच बघा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा माध्यमांनी सुरू केल्या। अजितदादांच्या वक्तव्याच्या बातम्या सगळ्या मराठी माध्यमांनी मोठा गाजावाजा करीत दाखवल्या, छापल्या। पण अजित पवार हे नेमकं काय म्हणाले होते हे बारकाईनं बघा तुम्ही, एका शब्दाचा कसा खेळ झालेला आहे सगळा। आपण घरात पवार साहेबांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजितदादा म्हणाले होते। पण यातला नेमका घरात हा शब्द मराठी माध्यमांनी सोयीस्कररित्या वगळला आणि बातम्या केल्या। अजित पवारांच्या भाषणातला तोच तर सगळ्यात महत्त्वाचा शब्द ठरला। कारण अजितदादांनी शरद पवारांना घरातलं दैवत मानताना देशात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मजबूत नेते आहेत असं सुद्धा सांगितलं। देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे मजबूत नेते मिळाले, त्यांनी जगात देशाचा मान वाढवला आहे। आपण त्यांना पाठबळ देण्यासाठी उभं राहिलं पाहिजे, नुसतं तळ्यात मळ्यात करून चालणार नाही। त्यामुळं कोणाला काहीही मिळणार नाही म्हणून काहीतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे। आम्ही निर्णय घेऊन मोदी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, त्यामुळं महाराष्ट्रात आम्हाला चांगलं काम करता येत आहे असं देखील अजितदादा म्हणाले। अजितदादांच्या या एका वक्तव्यातूनच शरद पवारांची अख्खी राष्ट्रवादी तंबूत घातली गेली बघा। शरद पवारांना त्यांनी फक्त पवार घराण्याचे दैवत एवढं ठरवलं। म्हणजे काय, शरद पवार हे फक्त पवार घरापुरते। अहो, एरवी शरद पवारांचे कट्टर समर्थक शरद पवारांना अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत मानतात। तशा मोठ्या मोठ्या जाहिराती वृत्तमानपत्रांना आणि इतर माध्यमांना दिल्या जातात। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये आणि गावागावामध्ये मोठी मोठी पोस्टर लावली जातात। त्यावर शरद पवारांचे मोठे फोटो लावून त्यावर मोठ्या अक्षरात दैवत असं झळकावतात। त्यातून पवारांच्या बरोबर हे सगळे नेते आहेत ना, हे आपलं स्वतःचं सुद्धा ब्रँडिंग करून घेत असतात। पण आता खुद्द त्यांच्याच पुतण्याने म्हणजे अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मधल्या जाहीर समारंभात भाषण करून शरद पवारांना फक्त पवारांच्या घरातले दैवत बनवून ठेवले। म्हणजे त्यांना घरापुरतं मर्यादित केलं, घरापुरतं बंदिस्त केलं। त्यामुळं पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा पंचायत झाली ना हो। आता अजितदादावर टीका करावी तर ते पवारांना दैवत म्हणाले, पण घरातले दैवत म्हणून पवारांचे महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्व कमी करून त्यांना फक्त आणि फक्त पवार घराण्यापुरतं मर्यादित ठेवलं ना। त्यामुळे शरद पवार आता अखंड म्हणा किंवा फुटलेल्या राष्ट्रवादीचे देखील दैवत उरले नसल्याचं यावरून समोर आलं, तसं दिसायला लागलं। म्हणून पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची खरी गोची झाली इथं। अजितदादांना एकीकडं दैवत म्हटलं शरद पवारांना आणि दुसरीकडे मात्र शरद पवारांना घरापुरतं मर्यादित देखील करून टाकलं। ज्या शरद पवारांनी देशात काम केलं, ज्यांची देशाला ओळख आहे, ज्यांचं कार्य कर्तृत्व विशाल आहे, त्यांना कोणी असं मर्यादित करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं मोठेपण कसं छोटं होऊ शकेल हो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आपल्याकडून राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।